फाल्गुन कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी जी व्यक्ती व्रत पालन करते आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करते, भगवान शिव त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते. जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत महादेवाची पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात आणि त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीला महादेवाची पूजा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे. तसेच आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नोकरदार वर्गाला एवढी मोठी पूजा मांडायला वेळ नसतो, तर त्यांनी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची आहे पूजा हे सुद्धा सांगणार आहे. आणि मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर काय काय घेऊन जायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजच्या पूजेला सुरुवात करूया. तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल टाकू शकता. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. शक्यतो पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करा. त्यानंतर रोजची देवपूजा करायची आहे आणि ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावर सुद्धा शक्य असल्यास पांढरे वस्त्र टाकायचे आहे. सर्वात आधी दीपपूजन करून घेणार आहोत. दिवा लावून दिव्याची हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करायची, नमस्कार करायचा. महाशिवरात्रीची पूजा रात्रीच्या 4 प्रहरांमध्ये केली जाते, पण आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मंदिरात किंवा घरच्या घरी ही पूजा करता येते. कारण भगवान शंकर भोळा आहे आणि मनापासून केलेली भक्ती त्याच्यापर्यंत नक्की पोहोचते आणि ते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पाची पूजा करायची. त्यापूर्वी गणपतीला अभिषेक करायचा आहे. स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा, नंतर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि अत्तर आपण टाकू शकतो. अभिषेक करताना गणपतीचा एखादा मंत्र म्हणायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा किंवा ओम गणपते नमः यासारखं मंत्रपठण करायचे आहे. पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून मी गणपती बाप्पाची स्थापना केली आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात माता अन्नपूर्णेची मूर्ती असते. माता अन्नपूर्णा हे साक्षात पार्वतीचेच रूप आहे. म्हणूनच या दिवशी माता अन्नपूर्णेची सुद्धा पूजा करायची आहे. कारण या दिवशी गणपती बाप्पा, पार्वती माता आणि भगवान शंकर यांचे एकत्रित पूजन केले जाते. अन्नपूर्णा मातेला सुद्धा आपण स्वच्छ पाण्याचा त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना या मंत्राचे पठण करायचे आहे. ओम अन्नपूर्णा देवे नमः, ओम अन्नपूर्णा देवे नमः. हा मंत्र आपण म्हणू शकतो कारण या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. यावर्षी महाशिवरात्री बुधवार 26 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. आता गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. तर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता लाल फूल वाहायचं आहे. सर्वात आधी गणपती पूजा झाल्यावर अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षदा लाल गुलाब फूल वाहायचं आहे. यानंतर माता पार्वतीला सौभाग्यालंकार म्हणून बांगड्या आरसा टिकली असं हळदी कुंकू असं सर्व साहित्य आपण अर्पण करायचं. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता, त्यामुळेच माता पार्वतीला सौभाग्यालंकार अर्पण केले जातात. हे सौभाग्य अलंकार उपलब्ध नसल्यास फक्त हळदी कुंकू वाहून मातेची पूजा केली तरीही चालेल. नंतर आजची मुख्य देवता महादेवांची पूजा विधिवत करायची आहे. महादेवाची पूजा आपल्याला शिवलिंगाच्या स्वरूपात करायची आहे. त्यासाठी एका स्वच्छ तामणामध्ये शिवलिंग ठेवायचं आहे. तुमच्याकडे कोणत्याही धातूचं शिवलिंग असेल तरीही चालेल. शिवलिंग तामणात ठेवून त्यावरती स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे. अभिषेकाच्या पाण्यामध्ये सुद्धा थोडंसं गंगाजल मिसळलेलं असलं तरीही चालेल, कारण शिवपूजेत गंगाजल फार महत्त्वाचं. त्यानंतर शिवलिंगाला दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे.
पंचामृताऐवजी पंचामृतासाठी जे साहित्य वापरतो जसं की दूध, दही, साखर, मध, तूप यांचा वेगवेगळा अभिषेक सुद्धा आपण शिवलिंगाला करू शकतो. शिवलिंगावर अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण करायचं आहे. शिवलिंगाला अभिषेक घातलेलं पाणी तुळशीला कधीही घालू नका. इतर कोणत्याही झाडाला हे पाणी घालू शकतो किंवा तीर्थरूपी प्रसाद म्हणून घेऊ शकतो. या दिवशी इतर कोणताही अभिषेक जमला नाही तरी जलाभिषेक मात्र नक्की करा, कारण शिवाला जलाभिषेक हा अत्यंत प्रिय आहे. तर इथे पहा, एका ताम्हणामध्ये मी पांढऱ्या फुलांची सजावट केली आहे आणि थोड्या पांढऱ्या अक्षता ठेवल्या आहेत. अक्षता नेहमी अखंड असाव्यात, तुटलेल्या नकोत. महादेवाला तुम्ही कधीही हळदी कुंकू वाहू नका. चंदन भस्म आपण महादेवाला लावू शकतो. महादेवाला भस्म अतिशय प्रिय आहे, म्हणून मी सर्व बाजूंनी भस्म लावून घेतले आहे. शिवरात्रीला रात्री जे 4 प्रहर सांगितलेले असतात, त्या 4 प्रहरांमध्ये रात्री जागरण करून शिवपिंडीचे पूजन केले जाते. शक्यतो शिवलिंगांची पूजा या 4 प्रहरांमध्येच करावी. जमत नसेल तर निश्चित कालात पूजा केली तरीही चालतं, आणि तेही जमत नसेल तर दिवस महाशिवरात्रीच्या दिवशी कधीही पूजा केली तरीही चालते. इथे शिवलिंग पांढऱ्या अक्षतांवरती स्थापन केलं आहे. शिवलिंगावरती सर्व बाजूनी भस्म लावून घेतलं आहे. चंदन व भस्म आपण दोन्ही लावू शकतो. कापसाचे वस्त्रमाळ करून शिवलिंगाला ती वस्त्रमाळ अर्पण केली आहे. पांढरी फुले, धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ महादेवाला खूप प्रिय आहे. या दिवशी धोत्र्याचे फूल किंवा फळ मिळाल्यास महादेवाला नक्की अर्पण करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलपत्र. महादेवाची पूजा बेलपत्राशिवाय अपूर्ण आहे, त्यामुळे एक बेलपत्र का होईना पण शिवलिंगावर नक्की अर्पण करा. 3 पानांचं बेलपत्र घ्यायचं आणि ते असं उलट्या साईडने करून महादेवाला वाहायचं आहे. या पद्धतीने आपण 3, 5, 7, 11, 51 किंवा 108 बेलपत्र वाहू शकतो. बेलपत्र वाहताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर ती सुद्धा आपण शिवलिंगावर अर्पण करायची आहे. आत्ताच्या धकाधकीच्या युगात बऱ्याच नोकरदार वर्गाला एवढा वेळ नसतो, एवढी मोठी पूजा मांडायला त्यांच्याकडे टाईम नसतो. तर तुम्ही घरामध्येच एका ताम्हणामध्ये शिवलिंग ठेवून त्याचा जलाभिषेक केला आणि भस्म, फूल, बेलपत्र वाहून त्याची साध्या पद्धतीने पूजा केली तरीही चालू शकते. फक्त अशा प्रकारे पूजा करा. शंकराला भोळा महादेव यासाठीच म्हटलं आहे. त्याची साधी सोपी पण मनोभावे पूजा केली तर भगवान शंकर नक्की प्रसन्न होतो. ज्यांना वेळ नाही त्यांनी देव्हाऱ्यामध्ये शिवलिंग बाजूला त्याच्या गणपती आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून अशा पद्धतीने पूजा केली तरीही ती सफल होते. पूजा झाल्यावर नैवेद्य दाखवायचा आहे. फळे, खडीसाखरेचा नैवेद्य महादेवाला चालतो. तसेच उपवासाला आपण जे काही घरी पदार्थ बनवतो त्याचाही आपण नैवेद्य दाखवू शकतो. शेवटी धूप दीप ओवाळायचा आहे. महादेवाची आरती करायची आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीलामृताचा 11वा अध्याय, शिवपठण, शिवपुराण या ग्रंथांचे आपण वाचन करू शकतो. किंवा जे 4 प्रहर सांगितलेले असतात त्यात जागरण करून शिवपिंडीचे पूजन, शिवपुराण वाचणे, महामृत्युंजय जप करणे यासारख्या गोष्टीसुद्धा आपण करू शकतो. जे लोक मंदिरात जाऊन पूजा करणार आहेत त्या व्यक्तींनी स्वच्छ पाणी, त्यानंतर ज्याचा अभिषेक करणार आहे ते म्हणजे पंचामृत किंवा दूध नेऊ शकता. किंवा पंचामृतामध्ये जे पदार्थ वापरतो जसे की साखर, तूप, दूध, मध, दही यापैकी एक करून सुद्धा अभिषेक करू शकतो, तर तेही पदार्थ नेऊ शकतात. त्याचबरोबर पांढरं फूल, धोत्र्याचं फळ किंवा धोत्र्याचं फूल, खडीसाखर, एखादं फळ, अखंड अक्षता, बेलपत्र एवढं साहित्य घेऊन जायचं आहे आणि अशाच पद्धतीने मंदिरात पूजा करायची आहे. महाशिवरात्रीच्या व्रताने सर्व मनोकामना पूर्ण होतात, संकटे दूर होतात, मनातील भीती दूर होते, सुख सौभाग्य वाढते, आरोग्य प्राप्त होते. जर तुमच्याकडे असे अभिषेक पात्र असेल तर ते शिवलिंगावर जरूर ठेवा, कारण शिवलिंगावर सतत पाण्याची संततधार वाहत राहिली तर शिवलिंगातून बाहेर पडणारी ऊर्जा शांत होते, कारण शिवलिंगातून सतत ऊर्जा प्रवाहित होत असते आणि अशी शिवलिंगावर सतत पाण्याची धार वाहत राहिली तर ही प्रवाहित होणारी ऊर्जा त्या पाण्यामुळे शांत होते. त्यामुळे असं गळती पात्र असेल किंवा ज्याला आपण अभिषेक पात्र म्हणतो तर ते अवश्य शिवलिंगावर ठेवा. खरं तर अशा पद्धतीने रोजच पाण्याची संततधार पडत राहिली पाहिजे.
घरातही अशाच पद्धतीने शिवलिंग ठेवलं गेलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही अशा सोप्या साध्या पद्धतीने घरच्या घरी महाशिवरात्रीला नक्की शिवलिंगाची पूजा करा. महाशिवरात्रीची मनोभावे पूजा केल्याने आयुष्यातील तुमच्या सर्व संकटे दूर होतील, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि महादेवांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. निशित कालात महाशिवरात्रीच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. या निशित कालाचा मुहूर्त आहे रात्री 12:09 पासून रात्री 12:59 या व्यतिरिक्त शिवरात्रीला रात्री जे 4 प्रहर सांगितले त्यात 4 प्रहरांमध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन केले जाते. दरवर्षी या 4 प्रहरांची वेळ वेगवेगळी असते. त्या 4 प्रहरांचा मुहूर्त मी स्क्रीनवर दिला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा महाशिवरात्री पूजेचा व्हिडिओ? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या निकिता खैरनार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.